तुम्ही पण शाबू हे भगर खाऊन जर कंटाळा आला असेल आणि गोड खायचं मन करत असेल तर अशी खुसखुशीत उपवासाची बनवा ना मग बर्फी. तोंडात टाकताच विरघळती. चला तर आज आपण बघणार आहोत अशी खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी उपवासाची बर्फी कशी बनवायची तर कमी साहित्यात कमी वेळात पटकन रेसिपी तयार होते. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी. चला तर मग रेसिपी सुरू करू. तर त्यासाठी मी इथं 1 वाटी भगर घेतलेली आहे. स्वच्छ बघून करून 1 वाटी साखर पण घेतलेली आहे. चला मग पुढची स्टेप बघू काय बनवायची तर त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. आता लगेच आपण इथे मिक्सरचं भांडे घेतलेलं त्यामध्ये ही साखर टाकून देऊ. याची पिठी साखर बनवून घेऊ. पिठी साखर अशी बनवून तयार आहे. तर आता मी गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे. त्यानंतर ही इथे 1 वाटी भगर घेतलेली यामध्ये टाकून देते आणि भगर ही भाजून घ्यायची आपल्याला थोडासा रंग चेंज होईपर्यंत. सारखं ढवळत राहायचं नाहीतर एकच साईड करपून बसते. त्यामुळे आता इथे भगर भाजून तयार आहे. गॅस करून घेते बंद आणि भगराला घेते करून थंड. खूप छान भाजून तयार झालेली आहे. भगर पण थंड झालेली आहे. आता हिला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. आता याला मिक्सरला फिरवून घेते. जितकं बारीक पिट्टी करता येईल तितकी बारीक करून घ्यायची. पिट्टी करून तयार घेतली आहे. पाहू शकता तुम्ही भगराची. जर तुमची अशी पिट्टी होत नसेल तर तुम्ही चाळून पण घेऊ शकता. इथं मला चाळण्याची अजिबात गरज नाही. मी अगोदरच अशी पिट्टी करून घेतलेली आहे. तुम्ही असं केलं तरी पण चालतं किंवा तुम्ही भगराचं पीठ मिळतं त्याची पण केली तरी चालतं. चला आता पुढची प्रोसेस बघू. तर परत मी गॅसवर कढई ठेवून दिली आहे. आता त्यामध्ये हे पिठी करून घेतलेलं पीठ यामध्ये टाकून देते भगराचं. आणि नंतर याला थोडंसं भाजून घ्यायचं. कमी गॅसवरच भाजून घ्यायचं कारण यामध्ये पिठाळ पिठाळ लागणार नाही आपल्याला नंतर खाता वेळेस. 2 ते 4 मिनिटं असंच कमी गॅसवर हलक्या हाताने याला भाजून घ्यायचं. आता भाजून घेत आहे. नंतर यामध्ये टाकून देते 1 चमच मोठ्या पोहे खाच्या चमचनं साजूक तूप यामध्ये. परत तुपामध्ये पण भाजून घ्यायचं. तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. परत मी यामध्ये अर्धा चमच टाकून दिलेला आहे. एकूण मी इथं 1.5 चमच तूप टाकून दिलेला आहे. तुम्ही जास्त कमी करू शकता यामध्ये. पण कमी गॅसवरच हे मिश्रण भाजून घ्यायचं. साधारण 5 ते 6 मिनिटं हे सारखं ढवळत राहायचं सर्व एकजीव होईपर्यंत.
हे पाहू शकता आता 5-6 मिनिटांनी असा रंग पण चेंज झालेला आहे. आता यामध्ये टाकून देते आपण करून घेतलेली पिठी साखर. मिक्स करून घेते. यामध्ये टाकून देते 2 चम्मच मिल्क पावडर. आता हे मिक्स करून घ्यायचं. आपण पिठी साखर टाकलेली आहे. यामध्ये आता पिठी साखरला थोडं थोडं पाणी सुटायला सुरुवात होईल. आता गॅस बंद करून घेतलेला आहे मी इथे. आता हे सारण काढून घेते. तुम्ही सारण कशात काढणार आहे त्या भांड्याला अगोदर तूप लावून घ्यायचं खालच्या साईडला. मी इथं प्लेटमध्ये काढून घेणार आहे, तर इथं सर्व साईडनं प्लेटला तूप लावून घेत आहे. आणि करून घेतलेलं सारण यामध्ये आता टाकून देते. तुम्ही याचे गोळे पण बांधू शकता किंवा वड्या पण काढून घेतलं तरी पण चालतं. आता व्यवस्थित सेट करून घेते. ते प्लेटमध्ये सेट करून घेतलेली आहे. आता याला 10 मिनिटं फ्रीजला ठेवून देते. इथे आपण आता याला 10 मिनिटं झालेले आहेत, फ्रीजच्या बाहेर काढून घेतलेले. आता याच्या वड्या पाडून घेऊत आपण. अगोदर मी उभे काप मारून घेते. काप मारलेत. आता आडवे काप मारून घेते. तुम्हाला जा आकार द्यायचा त्या आकाराचे तुम्ही काप मारून घेऊ शकता. इथे आता काप काढून तयार झालेले आहेत. आता मी एक वडी काढून घेते. काढून पण घेतलेले आहेत दुसऱ्या प्लेटमध्ये. आता खाण्यासाठी तयार आहेत आपल्या अशा खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी उपवासाची बर्फी. कशी वाटली उपवासाच्या बर्फीची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.